मुलांनो, कुठ प्रश्न याच्यातला आपण आज शेवटचा घटक पाहणार आहोत. तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे पहा, कुठ प्रश्नामध्ये 5 प्रकारचे प्रश्न विचारले जातात पहा. रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, कोडे आणि वेणाकृती. तर त्यातला 5वा शेवटचा घटक आपण आज पाहणार आहोत पहा. आता वेणाकृती काय हे अगोदर समजावून घ्या. वेणाकृतीमध्ये काय केलं जातं? वेगवेगळ्या 3-4 आकृत्या एकमेकात गुंतलेल्या जातात. त्यामध्ये अंक, अक्षर, संख्या दिल्या जातात आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारले जातात. मग हे प्रश्न सोडवताना मात्र काळजीपूर्वक सोडवायचे. आपल्याला प्रश्नामध्ये कोणती अट दिलेली आहे त्या अटीनुसार ती आकृती बोटाने झाकून त्या पद्धतीने अचूक उत्तर काढण्याचा आपण प्रयत्न करायचा पहा. आता आपण एक प्रश्न समजावून घेऊया पहा. ही आकृती दिली पहा. चौकोन, वर्तुळ आणि त्रिकोण ह्या तीनही आकृत्या भौमितिक आकृत्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्याच्यात काही अंक दिलेले आहेत पहा. 19, 8, 11, 2, 12, 4, 15. मग याच्यावर 2-3 आपण प्रश्न पाहूया पहा. पहिला प्रश्न काय दिलाय पहा. फक्त त्रिकोणात असलेला अंक कोणता? आता इथं त्रिकोण दिसतोय पहा. आपण चूक करतो. इथं त्रिकोण दिसतो, मग त्रिकोणात 4 अंक दिसतात. 19, 8, 11, 2. आपण लगेच त्यातला कोणता तरी एक अंक पर्यायात असेल तो लिहून मोकळे होतो. तसं करायचं नाही. काय प्रश्न आहे? फक्त काय विचारलं इथं? फक्त त्रिकोणात. आता 8 जर घेतलं तर 8 कशात आहे? त्रिकोणात पण आहे आणि वर्तुळात पण आहे. 2 जर घेतलं तर 2 त्रिकोणात आहे, चौकोनात आहे, वर्तुळात आहे. 11 जर घेतला तर 11 त्रिकोणात आणि चौकोनात आहे. फक्त 19 हा अंक असा आहे की तो फक्त त्रिकोणात आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय येतंय? पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने जी प्रश्नामध्ये अट दिली ती समजावून घ्यायची आणि त्यानुसार आपण उत्तर बरोबर काढायचं. पहा पुढचा प्रश्न. फक्त एकाच आकृतीत असलेल्या अंकाची बेरीज किती? आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं फक्त त्रिकोणात कोणता अंक आहे? 19. तसं फक्त वर्तुळातला अंक शोधायचा, फक्त चौकोनातला अंक शोधायचा आणि त्यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची पहा. मग आता फक्त एकाच आकृतीत, आता त्रिकोणात कोणता अंक आहे? फक्त 19. फक्त वर्तुळात कोणता अंक आहे बघा बरं आता? 15 हा दिसतोय पहा, 15. आणि फक्त चौकोनात कोणता आहे? हा 12 आहे. कारण हे जर घेतले तर एकमेकात गुंतलेले जे आहेत ते फक्त याच्यात येत नाही. मग 12 चौकोनात कोणता आहे? 12. आणि यांची काय विचारलेली बेरीज? 9, 10, 4, 14, 15, 16 हातचाला 1, 1, 2, 3 आणि 4, 46. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. लक्षात येतंय प्रश्न कसे सोडवले जातात ते. प्रश्न तिसरा पहा. तीनही आकृतीत सामायिक असलेला अंक कोणता? पर्याय दिलेत पहा. 8, 2, 4 आणि यापैकी नाही. सामायिक म्हणजे काय? तो अंक तीनही आकृतीत आला पाहिजे. तो अंक तीनही आकृतीत आला पाहिजे पहा. जसं हे फक्त चौकोनात आहे, फक्त वर्तुळात आहे, फक्त त्रिकोणात आहे, तसा अंक शोधायचा आहे की तो तीनही आकृत्यामध्ये गुंतलेला असला पाहिजे पहा. आता 8 जर बघितलं तर 8 त्रिकोण आणि वर्तुळात आहे. 4 जर बघितलं तर चौकोन आणि वर्तुळात आहे. 11 जर बघितलं तर चौकोन आणि त्रिकोणात आहे. पण 2 हा अंक असा आहे की तो त्रिकोणात पण येतो, चौकोनात पण येतो आणि वर्तुळात पण येतोय. म्हणजे 2 हा अंक आहे तीनही आकृतीत सामायिक असणारा. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. वेन आकृतीवरचे प्रश्न कसे सोडवायचे ते तुमच्या लक्षात येतोय ना? हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, समजावून घ्या. वेन आकृती फार सोपी आहे पहा, समजावून जर घेतलं तर. काही नाही, भौमितिक आकृत्या फक्त एकमेकात गुंतलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये अंक, अक्षर किंवा काही नावं दिलेली असतात, चिन्ह दिलेले असतात आणि त्यावर प्रश्न विचारलेले असतात पहा. अगदी आपली हातची मार्क आहे ती, ही मार्क अजिबात जाऊ द्यायची नाही. काळजीपूर्वक प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्नात दिलेल्या अटीनुसार त्या पद्धतीने आकृती झाकून किंवा व्यवस्थित विचार करून प्रश्न सोडवायचे. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.